नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुद्धेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला चौथीचा शिष्यवृत्ती सराव पेपर झालेला आहे हिंगोली जिल्ह्यातर्फे. जिल्हा परिषद हिंगोलीने हा पेपर घेतला, त्याचे आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत. इथे हे आपल्याला उतारा दिलता. त्याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक D8. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं चैत्र वैशाख B. तिसरा प्रश्न वरील उत्तरात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला नाही तर ललना याचा समानार्थी शब्द नाही आला. पुढील वाक्यात किती नामे आहेत असा प्रश्न विचार होता. मोहनने घरात पिशवी ठेवली तर याच्यात 3 नामे आहेत. पुढचा प्रश्न आहे आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होता निर्गमन. पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न आहे पुढीलपैकी निश्चित एकवचनी शब्द कोणता. तर पुस्तक हे निश्चित एकवचनी आहे. 7व्या प्रश्नाचं उत्तर होतं दीक्षा. 8व्या प्रश्नाचं उत्तर होतं 3. 9व्याचं उत्तर होतं ही वारूळ. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे सी प्रतीक्षा. 11व्याचं उत्तर आहे तांबू सोनेरी. 12व्याचं उत्तर आहे सूर्यास्त. 13व्याचं उत्तर आहे ई पक्ष्यांचा. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तमान काळ. ई वर्तमान काळ. 15व्याचं उत्तर आहे डी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला उपवास. काही गणिताचे प्रश्न होते. इथं 5432 ही संख्या अंकात कशी लिहाल. तर 5432 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. 6785 या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला किती येईल. इथं 7 म्हणजे एकक दशक शतक हे 700 झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे. तर सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000 आहे. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती. तर इथे सर्वात लहान शून्य जरी असला आपण 3 पासून सुरुवात करायची. 3047 ही सर्वात लहान 4 अंकी संख्या ह्या अंकापासून बनलेली. पुढचा 20वा प्रश्न या संख्येच्या पुढची क्रमिक संख्या कोणती. म्हणजे 8999 च्या पुढची संख्या आहे 9000. एका खोक्यात 24 विटा बसतात तर अशा 40 खोक्यामध्ये एकूण किती विटा बसतील. तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा होता. तर गुणाकार 960 येतो. 4560 मधून किती वजा केलं तर आपल्याला 3560 येतं. तर आपल्याला इथे वजा बाकीच करायची होती ह्या दोघांची. तर 1000 वजा केलं तर उत्तर येईल. एका रांगेत 15 झाडे आहेत अशा 25 रांगांमध्ये एकूण किती झाडे आहेत. तर इथं उत्तर येते 375. 3000 आणि 400 यांच्या बेरजेतून कोणती संख्या वजा केली असता उत्तर 3000 येईल. 3000 आणि 400 यांच्या बेरजेतून आपल्याला 400 वजा करावं लागेल. ह्या दोघांची बेरीज 3000च उत्तर पाहिजे. तर बेरीज 400 केली तर वजा बाकी पण 400च करावं लागेल. या गुणाकाराचे उत्तर आपल्याला किती येणार आहे. तर याचं उत्तर येतं 850 आणि 10020 येते. त्यानंतर एका पेरूचे 4 समान भाग करून रामाने 2 भाग खाल्ले तर त्या पेरूचे एकूण किती भाग खाल्ला. तर त्याने अर्धा भाग खाल्ला. अर्धा भाग. ठीक आहे. म्हणजे 2 भाग खाल्ले 4 पैकी. ठीक आहे. म्हणजे अर्धा भाग खाल्ला. 710 310 या दोन अपूर्णांकाची बेरीज किती होईल. या दोघांची बेरीज करायची होती. तर ते उत्तर येते 1. 28व्या प्रश्नाचं उत्तर खालील आकृतीबंधात पुढील संख्या कोणती आहे. तर
11 पहा, हे 11च्या पडायचे जास्त सगळे, तर 66 येईल. 11, 22, 33, 44, 55, 66. 1 लिटर दुधाचा भाग म्हणजे पाऊण भाग म्हणलं, ठीक आहे. तर मग 750 मिलीलिटर. पाव म्हणलं तर 250 येते, पाऊण म्हणलं तर 750 येते. जर क्वेश्चन मार्क भागिले म्हणजे 9/9 येतं, म्हणजे इथं 9 पाहिजे होतं. 9/9 एक उत्तर येते. चौकटीत आपल्याला 9 पाहिजे होतं. विच ऍक्शन इज डन विथ हँड्स, तर क्लॅप होतं. 32व्या प्रश्नाचं उत्तर होतं चूज द करेक्ट स्पेल, तर बी ऑप्शन हे येतं. 33व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. आपण टीक कशाने क्लीन करतो, तर ब्रशनं. 34व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 35व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 36चं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 37व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 38 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. द सन शाइन्स इन द स्काय. 41वा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रूट. 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मँगो. 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्कल. 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओल. 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 46व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी, चिमणी सजीव आहे व दगड निर्जीव आहे. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 48च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गाव. 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुळाद्वारे जमिनीत. 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाऊस. 53व्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पर्याय क्रमांक निया. 54व्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला इथं पर्याय क्रमांक डी. 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिकार करू. 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ज्ञानेंद्रिय. 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सार्वजनिक सुविधा. 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऊन, वारा, पाऊस. 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, करडू. 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रात्र. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल थ्रू आपण सर्व प्रश्न उत्तरपत्रिका टाकतच असतो. त्या प्रकारे आपल्या चॅनेलवर सर्व परीक्षेची तयारी आपण करून घेत असतो. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या लाईव्ह आणि अपलोडेड व्हिडिओ आपण टाकत असतो. तर जे पण नवीन विद्यार्थी असतील चॅनलला, त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. गटात न बसणारा इथे विचारला, हे सर्व पाचच्या पड्यात, हे 17 ही पाचच्या पड्यात नाहीये. सहसंबंध 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाने. 65चं उत्तर आहे आपल्याला इथं पर्याय क्रमांक बी, आय येईल. 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5147. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चेंडू. 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजी. 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1 2 3 1 3 4 2. 71चं उत्तर पर्याय क्रमांक बी, मंगळवार. 72चं उत्तर आपल्याला विचारलं 1 4 9 16 25, हे सर्व वर्ग संख्या आहेत. पुढची संख्या 36 येईल. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा, 5चा आणि 6चा वर्ग. रियाचे आजचे वय 8 वर्ष आहे. तिची बहीण तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे.
तर 5 वर्षानंतर तिच्या बहिणीचे वय किती असेल? पहा, रियाचे आजचे वय 8 आहे. तिची बहीण तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे आणि तिची बहीण 5 वर्षाची असेल. अजून 5 वर्षानंतर ती 10 वर्षाची होईल. घड्याळी दुपारचे 3 वाजले तर आपल्याला कोणता कौल तयार होईल? तर काटकोन होईल. गटात न बसणारी संख्या ओळखायची होती. 12, 24, 16 हे सगळे 4 न भाग जातात. 15 ही 4 न भाग जात नाही. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. अशाच प्रकारचे आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तसंच स्कॉलरशिप आणि नवोदयची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.